राजछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आणि मंचावरती विराजमान सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. मॅच आपण पाहतोय जे पी मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी पिसे अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल. 4 ओव्हरची मॅच आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. विजय पाटील आणि विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. या सालामध्ये आपण पाहिलं तर आई गावदेवी पिसे चांगल्या दमदार फॉर्म मध्ये आहे. गोलंदाजी मारकृती गोलंदाज सज्ज आहेत. अनीस नौशाद भाई आपका भी हार्दिक स्वागत है. जाऊया मित्रांनो मॅच कडे. दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल आपटी दिला मिड विकेट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तिकडे मात्र डीप मध्ये ठेवलेला नाहीये. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झंडाडेदार पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा दर्जेदार चौकार. थोडासा आपण पाहिलं तर बॅकअप दी लेंथ हाताळण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर फाईन देखील आतमध्ये आहे, स्क्वेअर देखील आतमध्ये आहे. सो अशा प्रकारची लेंथ कदाचित क्षेत्ररक्षकांना खेळाडूंना देखील आवडली नाही. सो त्या अनुषंगाने लगेचच आपण पाहिलं तर गोलंदाज अनिसला थोडासा कानमंत्र इथे देण्याचा प्रयत्न केला. गरजेचं होतं. इथे फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर झेल बाद होत असताना फलंदाज विजय च्या खेळीचा अंत होत आहे. खऱ्या अर्थानं अशाच प्रकारची लाईन जी आहे ती टाकण्याची गरज होती या ठिकाणी गोलंदाज अनिसला. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं पहिला बॉल अनिसनं हाताळला बॅकअप दिले त्यानंतर लगेचच टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. लेंथ खेचली ऑफसाईड ऑफ स्टंप या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथं केला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम झेल मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज तुम्हाला जास्तीचा प्रयत्न इथे मात्र करावा लागेल. आज मात्र कोणता संघ जो मात्र उद्या इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील विजेता संघ आणि उद्याच्या दिवसातील विजेता संघ या दोघांमध्ये दुसरी सेमीफायनल पाहायला भेटेल. आणि तिथून मात्र जर तुमचा विजय निश्चित झाला तर आई गावदेवी वावेकर संघाच्या अगेन्स्ट फायनल मध्ये थेट तिकीट कन्फर्म असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. हो जबरदस्त बॉल आहे. अप्रतिम बॉल आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. एंगल बनवणारा हा बॉल आपण नक्कीच पाहू शकताय. जे पी मांडा संघ आपण जर विचार केला तर क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहणारा हा संघ आहे. परंतु सध्या तरी या मॅचचा आपण विचार केला तर इकडे तरुणांच्या हातामध्ये सर्व काही दारमोदार असेल. इथे पावलांचा वापर जरूर केला. ओहो झेल सोडली. झोल तिथे मात्र जर तुम्ही सोडले अशा मोमेंटला, कारण की आई गावदेवी पिसे संघ एक असा संघ आहे ज्या संघाला तुम्ही संधी द्याल, हात घालायची संधी द्याल तर हा संघ पाय घातल्याशिवाय राहणार नाही. इतका जबरदस्त हा संघ आहे. परंतु सध्या तरी मॅच मध्ये रोमांचक इथे मात्र निर्माण करून ठेवलेलं आहे अनिसनं. काय गोलंदाजी होते. पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर इकडे थर्ड मॅन ठेवलेला आहे, पॉईंट ठेवलेला आहे, कव्हर ठेवलेला डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ आहे. ऑन साइडला फाईन आहे, स्क्वेअर आहे. वाईटिश मिड ऑन 30 यार्ड सलकाच्या आतमध्ये लॉंग ऑन ठेवलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि तिथेच मात्र चेंडू कलेक्ट केला हातामध्ये. झेल बाद त्या ठिकाणी होत असताना आणखीन एक धक्का. दुसरा गडी बाद.
सातत्याने आपण म्हणत असतो क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तुमचा प्लॅन फार गरजेचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम प्लॅन आहे. लाजवाब लाजवाब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे आणि जणू काय या हाताला फॅमिकॉल लावलेला आहे की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये मांडा संघ दमदार स्थितीमध्ये आपण पाहू शकताय. तू पाहतास जयघोषाचे नारे विसरून नकोस कालगतीचे वारे. हे कालगतीचे वारे आहेत, कधी कुठे वाटेल याचा मात्र नेम नाहीये. ज्याने आजचा या वर्षातील आपण जर पाहिलं तर हे हंगाम मात्र गाजवण्याचं काम केलेलं आहे. PTC क्रिकेट असो कल्याण ग्रामीण क्रिकेट असो या संपूर्ण दोन्ही विभागामध्ये चांगला खेळ पिसेगावच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. परंतु सध्या तरी थोडासा बॅकफुटवरती हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश शेलार जो खेळपट्टीवरती आलेला आहे. चांगला फटका आपण पाहू शकतो. टन केलाय चेंडूला, चेंडू चालला तिकडे मात्र इकडे ही क्षेत्ररक्षक पाठलाग करते. मिड विकेट डीप मध्ये झन्नाटेदार 4 धावांसाठी चौकार आपण पाहूया. या षटकाचं आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 2 गडी बाद केले, 2 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटले. तब्बल 9 धावा इथे मात्र खर्च केलेले आहेत. जबरदस्त मॅच होईल, जबरदस्त मॅच होईल. एका बाजूला आपण पाहिलं तर पहा किती जबरदस्त लयबद्ध पद्धतीने हे क्रिकेट सुरू आहे. विकेट देखील पडतायत, धावा देखील या ठिकाणी चांगल्या आहेत, म्हणजे कन्सिस्टन्सी आहे या मॅच मध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालेलं आहे. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आता इथून गोलंदाज कोण असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चला टीम मीटिंग अजिबात आपण करू नका, विनंती असेल, कारण की आजचा दिवस आपण पाहिला तर 8 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 1 मॅच तर झालेली आहे, अजून 7 मॅचेस शिल्लक आहेत. दरम्यान ही मॅच आपण पकडली तर 6 मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या नवनाथ आहे गोलंदाजी मार्कवरती. नवनाथ ते मात्र क्षेत्ररक्षणाचं आपण पाहिलं तर त्यानं मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पॉईंट रिझन मध्ये थोडासा आहे आणि ऑन साईडला जर आपण पाहिलं तर इकडे थोडासा भर दिलेला आहे. स्क्वेअर आहे डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. अशी ही व्यूहरचना त्यानं डीप मध्ये ठेवलेली आहे. नवनाथ, ओ हो हो हो, काय जबरदस्त फटका आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार, दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ज्या वेळेला एखादा संघ फॉर्म मध्ये असतो ना, त्याला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही कशीही ठेवली ना, त्यांना फरक पडत नाहीये. पहा लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते. डीप मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या दोघांच्या डोक्यावर मधल्या गॅपमधून चेंडू सीमा पार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण व्यूहरचना तुम्ही कितीही या ठिकाणी अभेद्य व्यूहरचना जरी केली तर नक्की तिथे मध्ये भेदण्यामध्ये असफल होत असताना आपण पाहिलं. टॅप केलाय चेंडू त्या ठिकाणी. ओहो, धावबाची संधी होऊ शकेल का? नाही. बाल बाल बचे. कतरे की घंटा तिथे मात्र नक्कीच वाजली असती, परंतु तसं घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये सावध पवित्रा घ्यावा लागला, घर मात्र सोडलं नाही. ही चांगली गोष्ट आपण पाहू शकताय. फलंदाज साहिलनं पॉपिंग क्रीजच्या बाहेर येत होते, त्यानंतर भावेशनं मात्र कॉल केला. खतरा तिथे मात्र नक्कीच होऊ शकतो. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 15 धावा धावपलकावरती पाहू शकताय. आपटी दिलेला बॉल होता त्या ठिकाणी. मिड विकेट खाली आहे. चेंडू मात्र पाहावा लागेल कुठे जाईल. पंचांचा इशारा पोहोचेल आमच्यापर्यंत आणि हा दर्जेदार फ्लॅट 6. चषक 20, 25 आणि 26चा हा थरार आणि या वर्षातील शेवटचा दिवस 31 संध्याकाळी नक्कीच सर्व भारतभर आपल्याला नववर्षाच्या नक्कीच जो जल्लोष आहे तो मात्र नक्कीच केला जाईल.
आणि उद्या मात्र नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. धावसंख्या पोचली आहे 21 या आकड्यावरती. नवनाथ वरती हल्ला चढवलेला आहे फलंदाज साहिलनं. हो, इथे मात्र जबरदस्त फटका, स्क्वेअर कट केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून झंडाटेदार, दर्जेदार, अप्रतिम, लावण्य असा चौकार. क्रिकेट आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर या खेळाडूची बॅटिंग पाहिली तर वॅगन व्हील जर तुम्ही तयार केला तर ऑन साईड ऑफ साईड या दोन्ही बाजूला फटकेबाजी करण्यामध्ये निपुण आहे हा फलंदाज. आणि आपण सातत्यानं जर पाहिलं तर 11च्या 11 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे या संघांमध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय, मात्र आता पॉइंटच्या हातामध्ये आहे. धावबाद होण्याची दाट शक्यता झाली असती, परंतु इकडे मात्र आपण पाहू शकता चिठ्ठ्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी देखील येण्याचा प्रयत्न आहे, हे होत असतं. कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. तुमच्याकडे आत्मविश्वास जर असेल ना तर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे उद्गार, ज्यामुळे आपण मराठी माणसाचं अस्तित्व जिवंत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 27. स्लाइस केलाय चेंडूला इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ, तिकडे येतील फरक पडणार नाहीये. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झंडाटेदार चौकार. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि सध्या तरी या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जे पी मांडा संघाला ही ज्ञानाची शिदोरी घ्यावी लागेल या मैदानाच्या आतमधून. काहीतरी शिकणं फार गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. अनीसच्या वतीनं 9 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील त्याने बाद केले होते. ती कन्सिस्टन्सी इथं ठेवणं फार गरजेचं होतं या ठिकाणी नवनाथला, परंतु तसं काही घडलं नाही. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 2 षटकार 2 चौकार असं मिळून 22 धावा इथे मात्र खर्च केल्या या षटकामध्ये. आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 31 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 15.50 ची सरासरी धावफलकावरती ज्या वेळेला असेल त्यावेळेला नक्कीच नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करता असताना फलंदाजांना नक्कीच डोकेदुखी होऊ शकते. ही डोकेदुखी जर कमी करायची असेल तर आता गोलंदाज रितेश पाटील याला मात्र नक्कीच काम करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी कसून गोलंदाजी करावी लागेल इथे रितेश पाटीलला, कारण की आपण पाहिलं तर रितेश पाटील यांच्याकडे अनुभव आहे गोलंदाजी करण्याचा, परंतु मीडियम फास्ट गोलंदाज आहे. समोर बॅटर जर आपण पाहिलं तर भावेश आहे, भावेशकडे देखील मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे, क्वालिटी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला साहिल जर पाहिलं, मिस्टर साहिल, तो दमदार फॉर्म मध्ये आहे. पुढचा बॉल पाहूया आपण. हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. रायझिंग अँड सरप्राईज बॉल आपल्याला पाहायला भेटणार. नीरज नक्कीच आपल्याला हा बॉल दाखवतील. काय जबरदस्त क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणतो मित्रांनो, तुमच्याकडे वेग नसला तरी चालेल, व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. अँगल बनवला आहे त्या ठिकाणी. खराब बॉल आहे, खराब बॉल आहे. चेंडू मात्र पाहूया कुठे जाणार आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दर्जेदार षटकार. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे पंचांनी हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. पाहिलं जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. यस, हा नो बॉल आहे. या ठिकाणी संपूर्ण काही जे चेक केलं गेलं. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. टॅप केलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. काहीशा कमी धावा देणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी वळण चर्चा होत होती त्या ठिकाणी. चेंडूला वळण देणं फार गरजेचं आहे. हल्लीच्या टेनिस क्रिकेटमध्ये आहे ना,
कालच्या दिवसातच आपण पाहिलं होतं. सरळ बॅटनं तुम्ही जर गोलंदाजी कराल, बॅक ऑफ दी लेन, शॉर्ट ऑफ दी लेन असा जर वापर कराल तर फलंदाज तुम्हाला मात्र माफ करणार नाही आहे. आणि काल ऋषिकेशनं मात्र कोणताच गोलंदाज त्याच्याबरोबर टिकत नव्हता. हो, जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे त्या ठिकाणी. अगदी बैठक मारायला लावली त्या ठिकाणी फलंदाज साहिलला. ज्यानं मागील षटकामध्ये अगदी धावांचा पाऊस पाडला होता, त्या साहिलला इथे थांबून ठेवण्याचा प्रयत्न रितेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. ओ व्हॉट बॉलिंग, काय जबरदस्त बॉल आहे त्या ठिकाणी, लाजवाब गोलंदाजी. माजी सरपंच आदरणीय पिंटू सुतार आपण मंचावरती यायचं, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच उपसरपंच भरतजी केणे आपण मंचावरती यायचं आहे, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. इकडे मॅच देखील रोमांचक वाढवत आहे. दरम्यान धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष पाहायला भेटतो. दोन्ही गाड्या एकच रोडावरती जरूर तिकडे आपण पाहिलं तर खेळाडू जे मात्र पोहोचले. भावेश, काय रणअप आहे त्यांचा खेळपट्टीवरती. चर्चा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होत आहे, चर्चा होत आहे. चर्चा त्याचीच होत असते ज्याच्यामध्ये कला असते, क्षमता असते, क्वालिटी असते. तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, कुठल्याही कोपऱ्यात बसा, परंतु तुमच्यामध्ये जी कन्सिस्टन्सी क्वालिटी असते ना त्याची चर्चा सातत्यानं होत असते. जरी तुम्ही फोकस होत नसाल, कॅमेरा ऑन कॅमेरा जरी तुम्ही येत नसाल तरी तुमच्या चर्चा ज्या असतात ना तुमच्या कारकिर्दीच्या, त्या मात्र नक्कीच होत असतात. 3 षटकाची समाप्ती. बघा, चला वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला, धावसंख्या धावपलकावरती 41 धावा धावपलकावरती आहे. शेवटचं षटक आता आपण पाहूया. 41 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, ते षटक खूप चांगलं राहिलं अनितचं. त्या षटकाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं, नौशाद तुम्ही देखील चांगला खेळाडू आहात की 9 धावा आणि 2 गडी बाद केले म्हणजे खूप चांगली उपलब्धी आहे. ज्याने अनेक गोलंदाजांना, अनेक फलंदाजांना नमवणारा खेळाडू नौशाद जो कॉम्बॉक्स मध्ये आहे. सातत्याने आम्ही देखील त्यांची इनिंग पाहत असतो. इथे मात्र आपण पाहूया आता सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे, वेगवान गोलंदाज आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप गोलंदाजी करेल ओव्हर द विकेटनं. माजी सरपंच आदरणीय माजी उपसरपंच जतीन जी गायकर यांचं आगमन झालेलं, या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर इथे मात्र भरतजी खेणे देखील उपस्थित होत आहेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. तसेच पिंटूजी सुतार, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. आणि मी तर म्हणेन सांगोडा, वासुंद्री, कोंडेरी या परिसरातील आजी माजी सदस्य, आजी माजी खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्वांना विनंती असेल की आपण या मंचाकडे या, कारण की ही स्पर्धा जर पाहिली तर आपल्याच विभागातील गुण गौरव गाराणी ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि उद्या मात्र मेगा फायनल डे आपल्याला पाहायला भेटेल. नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा जाणार आहे आणि आज 31 संध्याकाळपासूनच 31 ला सुरुवात होणार आहे. क्योंकि कहते हैं ना दोस्तों कि पीने वाले को मौका चाहिए. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 41 स्थिरावलेलीच आहे. सचिन हो, आडव्या बॅटनं फटका, ओहो झेल सोडलीये, झेल सोडलीये, झेल तिथे मात्र सोडली आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये साहिल साठी हा विकेट सॅक्रिफाय करावा लागेल त्या ठिकाणी.
कारण की ज्या पद्धतीची बॅटिंग स्टाईल या ठिकाणी करतो मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग आहे. फलंदाजी ते मात्र आपण पाहू शकता, या पियुषला मात्र जावं लागेल. माजी उपसरपंच जतीनजी गायकर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कृष्णाजी गायकर उद्योगपती आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. तसेच राजनजी टेकडीकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी टीमचे करता धरत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज पुनश्च या ठिकाणी हे मान्यवर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्या मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या माहितीसाठी ही मॅच जे पीपी मांडा आणि आई गावदेवी पिसे या दोन टीम मध्ये, आणि सध्या तरी आई गावदेवी पिसे टीमचा पलडा भारी आहे या मॅच मध्ये. हा बॉल आपटी तर भरपूर दिला होता. ऑफसाइड ऑफ स्टंप देखील भरपूर पाहायला भेटला आपल्याला. पंच नक्कीच दंडित करतील. धर्मेंद्र वर्मा सर यांना आपण पाहू शकता आणि रॉकी सरांना पाहू शकताय. सलग 2 दिवस आणि हा तिसरा दिवस. पंचांची भूमिका ही साकारणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये, खूप कठीण कार्य असतं. हो, इथे मात्र टन केलाय चेंडूला. 30 यार्ड सलकाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. साहिलला एकच धाव इथे मात्र मिळेल. मोठी फटकी बाजी करण्याचा प्रयत्न करतोय साहिल. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा देखील प्रयत्न करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला पण सचिनचं कौतुक करणं देखील फार गरजेचं आहे या ठिकाणी, की अशा डेट ओव्हरमध्ये भैरवी षटकामध्ये देखील त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. कारण की या षटकाचा आपण विचार केला तर इकडे धावा येतात या षटकामध्ये. ओ काय इथे मात्र नक्कीच आपल्याला जो काही निर्णय आहे तो पोहोचेल. येस, इट इज अ वाईट. एंगल जास्त बनवतो या ठिकाणी सचिन. मी तर म्हणेन हा एंगल जर ऑफस्टिक कडून थोडासा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, कदाचित चेंडू थोडासा ऑफस्टिक कडून जाऊ शकतो. परंतु ऑफस्टिक वरून एंगल बनवण्याचा प्रयत्न, सो त्या अनुषंगाने चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या 51 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. माजी सरपंच श्री बाळारामजी पावशे यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सचिन चांगलं कार्य सध्या तरी या षटकामध्ये आपल्या संघासाठी. ओ, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहेत. लॉंग ऑन दूर आहेत, फरक पडणार नाही. लॉंग ऑफ देखील दूर होते त्या ठिकाणी. धावा देखील चांगल्या मिळतील. 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. धाव पूर्ण होईल का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. जिथे मी तर म्हणेन की 2, अजून 1 धाव तिथे मात्र बहाल झाली. 3 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 56 धावांचं लक्ष मी तर म्हणेन थोडंसं कठीण काम जरूर आहे. परंतु आपण जर विचार केला तर जे पीपी मांडा संघाकडे देखील बॅटर्स आहेत आणि हे मैदान जर पाहिलं तर बॅटिंगसाठी अनुकूल आहे, अनुकूल स्थिती आहे. गॅप शॉट सिलेक्शन मस्त अगदी जबरदस्त होऊ शकतो. अंडर क्रिकेट स्टाईलने देखील आपण फटकेबाजी केली तरी देखील आउटफील्ड फास्ट आहे, दर्जेदार आहे हे मैदान. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण, विजयदादा पाटील यांची संकल्पना या मैदानाची. 4 गावांसाठी हे मैदान खुलं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आहे. तर ऐकूया मित्रांनो आता मात्र विश्वास केणे यांचा आवाज. पुढील इनिंग करिता 56 धावांचं लक्ष. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आपण काही विशेष सन्मान घेऊया जे पाहुणे मात्र वेळात वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम त्या तमाम सर्व पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी सर्वप्रथम आपण सन्मान करूया
आदरणीय सन्माननीय श्री बालारामजी पावशे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल राजन जी टेकडीकर यांना विनंती असेल की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे परंपरा. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत माजी सरपंच श्री पिंटूजी सुतार यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल श्री जनार्दन गायकर. आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. जे वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला त्यांनी भेट दिलेली आहे. मायेची उबदार शाळ आपण त्या ठिकाणी मान्यवरांना देतोय. स्वागतम सुस्वागतम. आणि त्यानंतर हे सन्मान चिन्ह आपण देतोय. आणि हे पुष्पगुच्छ, या पुष्पगुच्छाप्रमाणे तुमचं जीवन देखील सुगंधीमय होवो. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत जतीन जी गायकर, माजी उपसरपंच सांगोळा कोंडेरी, जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी राजनजी टेकडीकर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूया. त्यानंतर श्री भरत केणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उपसरपंच सांगोडे कोंडेरी जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांचा शुभ सन्मान कृष्णाजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आलेल्या या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय कृष्णाजी गायकर, उद्योगपती सांगोडा कोंडेरी, जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती असेल श्री बालारामजी पावशे. आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येस, धन्यवाद राजू जाधव. जाणूयात पुणेच्या महाराष्ट्र दिशेनं पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. क्रिश पंडित आपण या मंचावरती. किरीश का गाना तो सुनाई होगा अभी. ओ इथे मात्र चांगला झेल टिपलाय. अगदी मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते. पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम जेपीपी मांडा या संघाला फलंदाज आता मात्र स्वप्नील बाद झाले. स्वप्नील शून्यावरती बाद झाले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला निखिलच्या बॅटमधून षटकार आला होता, तदनंतर सिंगल आली आणि आता मात्र धावसंख्या तफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच
7 धावा आहेत आणि जिंकण्याचं समीकरण 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 49 धावा बनवायच्यात. लक्ष फार मोठं आहे. मुठवल संघ देखील इथे सज्ज झालाय आणि नक्कीच पाटील मुठवल गावचे आणि त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती त्यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेला लाभल्यात. विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित श्रीराम चषकामध्ये इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पीच झाला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती सचिन दाखल झाले. 7 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि पुढील सामना असेल आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतील आमचे आयोजक. हो इथे मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि आणखी एक फलंदाज बाद. येस पुढील मॅचच्या टॉस साठी नक्कीच मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या अगेन्स्ट वाहुली संघ अशी मॅच असणार आहे. तर मुठवल संघाचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. त्यांच्या अगेन्स्ट वाहुली अशी ही मॅच असेल. येस आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. वाहुली आणि मुठवल संघाचे संगणक इथे सज्ज आहेत. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये या. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय पुनशा. ओ इथे बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईनला सज्ज होते. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मयूरच्या वतीनं. नवीन बॅटर रितेश मधाच्या आतमध्ये आले. जिंकण्याचं समीकरण आता मात्र पुढे पुढे जात असताना या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करणार आहोत. त्या अनुषंगाने विनंती असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वाहुली आपण टॉस साठी या. थोडासा शेड्यूल जरूर इथे चेंज झालाय कारण की वेळेवरती संघ उपस्थित नव्हते. त्या अनुषंगाने आयोजकांनी इथे निर्णय घेतलाय. अजूनही 2 ते 3 संघ पेंडिंगला आहेत. जर कुठले संघ येणार नसतील तर त्यांनी आधीच आमच्या आयोजकांना सांगा जेणेकरून दुसऱ्या संघाने इथे संधी मिळेल. कारण की या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक संघ इच्छुक आहेत आणि सर्वांचे फोन कॉल्स देखील येत आहेत. आणि जर ज्या संघाने इथे खेळायचं नसेल त्यांनी आधीच आयोजकांना सूचना द्या जेणेकरून दुसऱ्या संघांना देखील इथे स्थान मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 8 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि वाहुली संघाचे संघटक आपण टॉस साठी आता सज्ज राहा. वाहुली संघाचे संघटक आपण या. आपण देखील टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. यस ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या षटकाच्या अखेरीस दोन्ही संघाचे संघटक आपण सज्ज राहा. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती नीरज आपण पाहिली तर 8 धावा आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मानव आपल्याला पाहायला मिळेल. यस हा षटक संपला की आपण लगेचच टॉस करूयात. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. टीम वाहुली देखील सज्ज आणि टीम मकरंद स्पोर्ट्स देखील सज्ज असेल. पुढील मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत या षटकाच्या अखेरीस. ओ चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच झालाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय लॉंगॉन मधून आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. सिंगल डबलने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. षटकार चौकारांनी डील करावी लागेल मधाच्या आतमध्ये JPP मांडा या संघाला. पहिल्या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधून षटकार आला होता. असं वाटलं होतं की इथे मात्र धावांचा आलेख धावांचा डोंगर रचला जाईल परंतु तदनंतर कमबॅक केला. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. एकच धाव मिळेल कारण की फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली स्ट्राईक हँडवरती आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दुसरं षटक प्रगती पदावर आहे. ओ आता इथे मात्र लाईन आणि लेन चेक करावी लागेल. इट्स अ बीमर. पंचांनी बीमर घोषित केलाय.
आणि नो वरती आता एकच धाव इथे मात्र जोडली जाईल. 9+1 अशा 2 धावा धाव फलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र कुठेतरी वेगाने चेंडू हाताळण्याच्या हातामध्ये अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उचले आपण पाहिली. आणि आता मात्र हा चेंडू असेल फ्री हिट. एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता संधी असेल फलंदाज निखिलकडे मोठा फटका मारण्याची. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला होता. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, कमालीची गोलंदाजी. हा चेंडू गुडलेन स्पॉट वरून खाली राहिला आणि त्या अनुषंगाने बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर कॉन्स्टंट आहे अजूनही 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्याचं समीकरण आता मात्र पुढे पुढे जातोय. हा षटक संपला की आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. ओ फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती पलटवार केला परंतु मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतो आहे आणि आणखी एक कमालीचा झेल टिपलाय भावेशने. फलंदाज बाद, निखिल होतोय बाद. निखिल बॅक टू द पवेलियन. फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता निखिलचा, कारण की आता इथून मात्र षटकाराने चौकाराने डील करावी लागेल. सामना आता हळूहळू पुढे जातोय आणि आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्यात 44. 44 धावा अजूनही बनवायच्यात. 13 चेंडू 44ची आवश्यकता असताना मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर अक्षय आता मात्र 5व्या क्रमांकावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. मानवचा हा चेंडू, इथे मात्र चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. वाहुली आणि त्यांच्या अगेन्स्ट मकरन स्पोर्ट्स मुठवल अशी नक्कीच आपण पुढील मॅच पाहणार आहोत. आणि राजू जाधव आमचे टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे मात्र केला जाईल. धन्यवाद विश्वास केणे. तर वावली संघाचे कर्णधार आणि मुठवल संघाचे कर्णधार आपण जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आणि पिंटूजी सुतार, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपले शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. तर पिंटूजी सुतार, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. तर कॉल कोण करतील? मुठवल संघाचे कर्णधार. छापा असा कॉल केलाय आणि काटा आलाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. तर टॉस तुम्ही जिंकलेला आहे. टॉस महत्वाचा आहे का? बॉलिंग फर्स्ट. गोलंदाजीत करण्याचा तुम्ही निर्णय केलेला आहे. या मैदानावरती आपण पाहिलं तर समोर पाहिलं तर मुठवल संघ देखील एक दमदार संघ आहे, चांगला संघ आहे. या संघाला किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावाचा रोखायचा प्रयत्न करू. या स्पर्धेसाठी या तुम्ही काही 2 शब्द सांगाल? नियोजन तर 1 नंबर आहे आणि त्यांनी आम्हाला एंट्री दिली, त्यांचा खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर निर्णय क्षेत्ररक्षण घेतलं होतं. विपरीत जावं लागत आहे, तुम्हाला बॅटिंग करावी लागत आहे. किती धावा जमवण्याचा प्रयत्न करा? 40 ते 45. तुम्ही तर सिनियर खेळाडू दिसतात. नवीन काही खेळाडूंची भरती संघामध्ये? नाही आहेत तेच. नक्कीच त्या संघात खेळाडूंशी तुम्ही खेळणार आहात. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? नियोजन तर खूप छान केलेलं आहे आणि इथे खेळायची संधी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. नक्कीच नक्कीच. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. एक चांगला खेळ तुमच्या वतीनं पाहायला भेटेल. तर टॉस बॉक्स मधून खबर अशी आहे की टॉस जिंकलेला आहे वाहुली टीमनं आणि चूज केली आहे प्रथम गोलंदाजी. ओ टू यू कॉम बॉक्स विश्वास केणे. जिंकण्याचं समीकरण आता 9 चेंडू आणि 42 धावांचा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पियुष चांगली गोलंदाजी करतो आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र
आय थिंक झेल देखील सुटलाय. आणखी एक चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला आडव्या बाटण्या ऑन साईडला. आता मात्र सामना हळूहळू दूर जात असताना टीम जेपीपी मांडा या संघाच्या वतीनं आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. पियुषने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट मधून एक धाव तर होती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. 3 षटकांचा वाजवी विकेट समाप्त होतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. मात्र नक्कीच सामन्यामध्ये औपचारिकता उरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा आहेत. या षटकामध्ये आता चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. हो क्या बात आहे, कमालीचा झेल टिपलाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं नक्कीच सुदेश धावत आले. सुदेशने इथे कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये आता मात्र गोलंदाज आविष्कारला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आणि चांगली इनिंग आता इथून मात्र त्याने साकारली आहे. गोलंदाज नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आविष्कार आणि नवीन बॅटर केतन मधाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. पुढील मॅच वाहुली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत मकरन स्पोर्ट्स मुठवल संघ. ओ इथे मात्र पल्लू स्कूप केलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि आजच्या दिवसातील ही विकेट हॅट्रिक आविष्कारच्या नावावरती. फलंदाज बाद. माघारी परततोय फलंदाज.
चांगली गोलंदाजी राहिली आणि इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय इथे मात्र